दुग्ध व्यवसाय हा फक्त दूध विकण्याचा व्यवसाय नाही, तो आपल्या मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न आहे. व्यवसायात वेगापेक्षा सातत्य जास्त महत्वाचं असतं. 6 महिन्यांनी तुम्हाला समजेल कोणती गाय जास्त नफा देते, कोणती फक्त खर्च वाढवते. यामुळे दुधाचा भाव कमी झाला तरी तुमचं उत्पन्न पूर्णपणे थांबत नाही. व्यवसायात प्रत्येक जनावर कमावणारं असलंच पाहिजे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मोठा गोठा उभा करायचा असेल तर कर्ज घेणं खरंच आवश्यक आहे का? आज अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय सुरू करताना किंवा वाढवताना सगळ्यात पहिल्यांदा बँकेचा विचार करतात. कर्ज मिळेल का? किती लाखांचं कर्ज मिळेल? हप्ता किती असेल? पण मित्रांनो, खरा प्रश्न हा नाही की कर्ज मिळेल का. खरा प्रश्न आहे, कर्ज फेडणे इतका नफा तुमचा गोठा कमवतो का? आज अनेक गोठे बंद पडले. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले कारण त्यांनी व्यवसाय वाढवला पण नफा वाढवला नाही. लक्षात ठेवा, मोठा गोठा म्हणजे मोठा नफा असतोच असं नाही. जर 10 गायींमध्ये नफा होत नसेल तर 20 गायींमध्येही नफा होणार नाही. फक्त कर्ज आणि ताण वाढेल. पण याचा अर्थ असा नाही की कर्जाशिवाय व्यवसाय वाढू शकत नाही. नक्की वाढू शकतो. आणि आज महाराष्ट्रात अनेक शेतकरी आहेत ज्यांनी 1 गाय, 2 गाय, 3 गायीपासून सुरुवात केली. आज त्यांच्याकडे 30 ते 40 गायी आहेत आणि त्यांनी व्यवसाय स्वतःच्या नफ्यातून उभा केला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 7 निर्णयांबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला कर्ज न घेता व्यवसाय वाढवायला मदत करतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा मुद्दा तुमचा संपूर्ण विचार करण्याची पद्धत बदलू शकतो. हो मित्रांनो, आधी सध्याच्या गायीमधून जास्तीत जास्त नफा मिळवायला सुरुवात करा. मित्रांनो, समजा तुमच्याकडे 5 गायी आहेत आणि प्रत्येक गायी महिन्याला फक्त 2000 नफा देते, म्हणजे एकूण नफा 10,000. आता तुम्ही आणखी 5 गायी कर्जावर घेतल्या. जर त्यांचाही नफा तसाच कमी असेल तर फक्त खर्च आणि कर्जाचा हप्ता वाढेल. त्याऐवजी सध्याच्या 5 गायींचाच नफा 2000 रुपयावरून 4000 करण्याचा प्रयत्न करा. हे कसं शक्य आहे? योग्य चारा, वेळेवर उपचार, गायींची नोंद ठेवणे, दूध उत्पादन वाढवणे आणि अनावश्यक खर्च कमी करणं, जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. मित्रांनो, सध्याचा गोठा फायदेशीर नसेल तर नवीन गोठा कधीच फायदेशीर होणार नाही. प्रत्येक महिन्यात नफ्यातील काही रक्कम पुन्हा व्यवसायात गुंतवा. अनेक वेळा आपण नफा झाला की नवीन मोबाईल घ्या किंवा इतर खर्च किंवा गरज नसलेल्या वस्तूवर पैसे खर्च करतो. पण यशस्वी दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी वेगळा विचार करतो. तो स्वतःला एक नियम लावतो. दर महिन्याला नफ्यातील किमान 20% रक्कम पुन्हा गोठ्यावर खर्च करायची. उदाहरणार्थ, महिन्याला जर 20,000 रुपये नफा झाला तर 4,000 रुपये बाजूला काढा. या पैशातून चाऱ्याची सुधारणा करा, नवीन फीडर घ्या, चारा कटर घ्या, पाण्याची व्यवस्था सुधारा किंवा भविष्यातील नवीन गायींसाठी बचत करा. असं करत राहिला तर काही वर्षांनी तुम्हाला मोठं कर्ज घेण्याची गरजच पडणार नाही, कारण तुमचाच व्यवसाय तुमच्यासाठी भांडवल तयार करत असेल. कर्ज न घेता दुग्ध व्यवसाय कसा वाढवायचा? निर्णय 3, कमी दूध देणाऱ्या गायींवर भावनिक निर्णय घेऊ नका. मित्रांनो, ही गोष्ट थोडी कठीण वाटेल, पण व्यवसायात भावना आणि हिशोब यांचा समतोल राखावा लागतो. समजा तुमच्या गोठ्यात 1 गाय आहे. ती दिवसाला फक्त 4 ते 5 लिटरच दूध देते, पण तिच्यावर रोजचा चारा, औषधे आणि देखभाल याचा खर्च तितकाच आहे. अशा वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, ही गाय माझ्यासाठी नफा कमवते की खर्च वाढवते? आणि जर सतत तोटा होत असेल तर योग्य वेळी निर्णय घेणं गरजेचं आहे. त्या पैशातून चांगली दूध देणारी गाय घेण्यासाठी बचत करा. व्यवसायात प्रत्येक जनावर कमावणारं असलंच पाहिजे. निर्णय 4, स्वतःचा चारा तयार करा. दुग्ध व्यवसायातील सगळ्यात मोठा खर्च कोणता? तर तो चाऱ्याचा. जर प्रत्येक हंगामात तुम्ही हिरवा चारा विकत घेत असाल तर तुमचा नफा कमी होणारच. शक्य असेल तिथे नेपियर गवत, मका असेल, ज्वारी असेल, ओट असेल, ॲझोलाचा वापर असेल, यासारख्या चाऱ्याचं तुम्ही नियोजन करा.
मित्रांनो, जे शेतकरी स्वतःचा चारा तयार करतात त्यांचा उत्पादन खर्च कमी असतो आणि नफा जास्त असतो. लक्षात ठेवा, चारा विकत घेण्यापेक्षा चारा पिकवणं स्वस्त पडतं. निर्णय 5वा, अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत तयार करा. म्हणजे काय करा? अनेक शेतकरी फक्त दुधावर अवलंबून असतात, पण हुशार शेतकरी काय करतात की एकाच गायपासून अनेक प्रकारे उत्पन्न मिळवतात. आता हे कसं शक्य आहे? तर आपण एक उदाहरण बघू. पहिली, शेणखताची विक्री करतो आपण. गांडूळ खत, गोमूत्र असेल, शेणाच्या गोवऱ्या असतील, बायोगॅस प्लांट असेल, शेणखत स्वतःच्या शेतात वापरून खताचा खर्च कमी करणं असेल. यामुळे दुधाचा भाव कमी झाला तरी तुमचं उत्पन्न पूर्णपणे थांबत नाही. दूध हा एकच उत्पन्नाचा मार्ग नसावा. तर ते गायमधून जास्तीत जास्त मूल्य मिळवण्याचा, पैसे मिळवण्याचा आपण प्रयत्न करा. निर्णय 6वा, नोंदी ठेवा आणि आकड्यांवर निर्णय घ्या. मित्रांनो, यशस्वी आणि अयशस्वी शेतकऱ्यामध्ये एक मोठा फरक असतो. यशस्वी शेतकरी अंदाजावर नाही चालत, तर ते आकड्यांवर निर्णय घेतात. तुमच्या गोठ्यातील प्रत्येक गायीची नोंद ठेवा. दिवसाला किती दूध दिलं, किती चारा खाल्ला, औषधांवर किती खर्च झाला, कृत्रिम रेटन कधी केलं, महिन्याला किती नफा झाला. ही माहिती एका साध्या वहीत लिहिली तरी पुरेशी आहे. 6 महिन्यांनी तुम्हाला समजेल कोणती गाय जास्त नफा देते, कोणती फक्त खर्च वाढवते आणि कुठे पैसे वाचवता येते. लक्षात ठेवा, ज्या व्यवसायात हिशोब असतो तिथंच प्रगती असते. निर्णय 7वा, व्यवसाय हळूहळू वाढवा, एकदम नाही. आज अनेक जण एकदम 15 ते 20 गायी घेण्याचे स्वप्न बघतात, पण यशस्वी शेतकरी वेगळा विचार करतो. तो आधी 5 गायी घेईल, त्या व्यवस्थित सांभाळेल, नंतर 7 गायी करेल, मग 10 करेल आणि अशा टप्प्याटप्प्याने व्यवसाय वाढवत जाईल. यामुळे त्याच्यावर आर्थिक ताण कसलाच येणार नाही. प्रत्येक नवीन गाय स्वतःचा खर्च काढते आणि पुढच्या वाढीसाठी पैसा तयार करते. व्यवसायात वेगापेक्षा सातत्य जास्त महत्वाचं असतं. मित्रांनो, आज आपण कर्ज न घेता दुग्ध व्यवसाय वाढवण्याचे 7 नियम पाहिलेत. कदाचित हे ऐकायला सोपे वाटतील, पण जे शेतकरी हे निर्णय रोजच्या आयुष्यात उतरवतात तेच पुढे जाऊन यशस्वी होतात. लक्षात ठेवा, मोठा गोठा उभा करणं हे यश नाही, तर त्या गोठ्यातून कुटुंबाला स्थिर आणि सन्मानाचं उत्पन्न मिळवणं हेच खरं यश आहे. बँकेकडून घेतलेलं कर्ज काही वेळा आवश्यक असू शकतं, पण स्वतःच्या नफ्यातून उभा केलेला गोठा वेगळाच आत्मविश्वास देतो. आज तुम्ही फक्त एक निर्णय घ्या. पुढची गायी कर्जावर घेण्यापूर्वी सध्याच्या गायीमागचा नफा वाढवायचा. हा एक निर्णय तुमच्या व्यवसायाचं भविष्य बदलू शकतो. 1 वर्षांनी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा अभिमानानं म्हणाल, मी घाई केली नाही, योग्य नियोजन केलं आणि माझा गोठा माझ्या कष्टानं उभा केला. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय हा फक्त दूध विकण्याचा व्यवसाय नाही, तो आपल्या मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न आहे, आई वडिलांच्या औषधांचा आधार आहे, आपल्या कुटुंबाच्या सन्मानाचा तो पाया आहे. म्हणून मोठी स्वप्न नक्की पहा, पण ती हिशोब, संयम आणि योग्य नियोजनाच्या बळावर पूर्ण करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो प्रत्येक दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकरी चुकीचं कर्ज घेण्यापासून वाचेल. आणि अशाच वैज्ञानिक, व्यवहार्य आणि शेतकऱ्याच्या फायद्याच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.